नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अतिशय चटपटीत अशी आंबाडीच्या फुलांची चटणी. ही चटणी आंबट, गोड, तिखट अतिशय चविष्ट असते. चला तर आपण ही चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया. हे आहेत आंबाडीचे फुलं. हे चवीने आंबट असतात. हे हिवाळ्यातच येतात. फुलांसोबत ताज्या लाल मिरच्या सुद्धा येतात. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. या फुलांपासून आपण चटपटीत अशी आंबाडीची चटणी बनवणार आहोत. याला तुम्ही जाम म्हणून सुद्धा वापरू शकता. ही चटणी अतिशय चटपटीत, तिखट, आंबट, गोड अशी असते. ही चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. या फुलांना आपण स्वच्छ करून घेणार आहोत, म्हणजे त्याच्या अशा आजूबाजूच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहे. ही बी आपल्याला वापरायची नाही आहे. अशा पद्धतीने आपण सगळे फुलाच्या आजूबाजूचं कवर काढून घेणार आहोत. ही आपल्याला वापरायची नाही आहे. अशा पद्धतीने आपण सगळे फुलं निवडून घेतलेले आहेत, म्हणजे त्याचं वरचं कवर आपण काढून घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. फुलं आपण व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. आता आपण यातलं पूर्ण पाणी निघेपर्यंत एका कॉटनच्या कपड्यावर किंवा पूर्ण पाणी काढून घ्यायचं. फुलांचं पाणी निघाल्यावर मिक्सरमधून याचं पेस्ट बनवून घेऊया. ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण ठरवू शकता. या तिखट आहेत म्हणून मी 100 ग्राम घेतलेल्या आहेत. फुलांबरोबर यासुद्धा आपण मिक्सरमधून पेस्ट बनवून घेणार आहोत. गूळ पण मी 100 ग्राम घेतला आहे. तुम्ही गूळसुद्धा आवडीनुसार घेऊ शकता. फुलांची पेस्ट, गूळ, मिरच्या, थोडं मीठ, कलौंजी किंवा तुम्ही काळे तीळ पण घेऊ शकतात. हे ऑप्शनल आहेत. आता आपण चटणी बनवायला घेऊया. थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलात तुम्ही आवडीनुसार फोडणी देऊ शकता. जिऱ्याची, मोहरीची, तिळाची. मी इथे कलौंजी घेतलेली आहे. कलौंजी थोडी फ्राय झाली की आपल्याला फुलांचं आणि मिरचीचं पेस्ट तेलात टाकून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. वाफ आलेली आहे. आता आपण गूळ टाकून घेऊया. मीठ आणि गूळ टाकायचं आहे. मीठ हे सगळं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत, जामसारखी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अतिशय चटपटीत अशी ही चटणी लागते. आंबट, गोड, तिखट. पराठ्याबरोबर, ब्रेडबरोबर, भाताबरोबर किंवा वरण भाताबरोबर एक तोंडी लावायला चटणी म्हणून सुद्धा ही चटणी खूप छान लागते. तयार आहे पौष्टिक आणि चटपटीत अशी आंबाडीच्या फुलांची चटणी. बनवा, खा आणि खुश रहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.